ठीक आहे, आपण चालू करू आता लेक्चर. आपण झेनर डायोड रेग्युलेटर बघतो. आय विल शेअर द स्क्रीन. ओके. Zener regulator we are starting with. As we know, we are using the Zener diode in a reverse bias mode. कारण झेनर ब्रेकडाऊन जो आहे तो रिव्हर्स ब्रेकडाऊन फिनॉमिना आहे. बरोबर आहे का? काल मी तुम्हाला सांगितलं होतं की झेनर ब्रेकडाऊन मध्ये इथपर्यंत आणि हे हा जो आहे तो करंट आहे, झेनर करंट, and this is the voltage across the Zener diode. Correct? So this is third quadrant. This is first quadrant, this is second quadrant, this is third quadrant, this is the fourth quadrant. That we know. So in third quadrant, both the current and voltages are negative. Negative means we are connecting the Zener diode in a reverse biased mode. Zenerला रिव्हर्स बायस मोड मध्ये कसं जोडायचं? अगदी सोपं आहे. आता इथं मी चित्र दाखवतो तुम्हाला.
हा जेनर डायोड आहे समजा. जेनर डायोडचा सिम्बॉल आपल्याला माहित असला पाहिजे. दिस इज द सिम्बॉल फॉर जेनर डायोड. करेक्ट. इफ I connect negative of the battery, this is P side of the Zener, this is N side of the Zener. If I connect negative of the battery to the P side and positive of the battery to the N side through some resistance, of course you will need a resistance, series resistance. कशासाठी रेजिस्टन्स लागतो? कारण जेनर मधनं करंट कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हा रेजिस्टन्स सिरीज मध्ये टाकावा लागतो. जर तुम्ही हा रेजिस्टन्स नाही टाकला आणि जर समजा ब्रेकडाऊन झाला जेनर डायोड, तर सप्लायला शॉर्ट सर्किट होईल आणि मॅक्झिमम करंट फ्लो होईल जेनर मधून, आणि त्यामुळे जेनर तुमचा डॅमेज होईल परमनंटली. कारण जेनरला सुद्धा स्पेसिफिकेशन्स आहेत. करेक्ट. जेनर डायोड स्पेसिफिकेशन्स काय स्पेसिफिकेशन्स आहेत? In Zener diode specification, one of the specification is breakdown voltage. What is the breakdown voltage of your Zener diode? Correct. Then what is the power handling capacity? Power handling capacity of the Zener. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे किती व्होल्टेजला तो ब्रेकडाऊन होतो. इथं आपण दिसतंय आपल्याला, हे जे आहे ते ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे, कारण इथनं करंट वाढायला चालू झालं, एकदम मॅक्झिमम कडे गेला करंट. ठीक आहे. तर हे तुमचं ब्रेकडाऊन व्होल्टेज झालं, VBR ऑफ द जेनर डायोड. त्याला आपण VZ सुद्धा म्हणतो. समजा आपण असं गृहीत धरू की हा जेनर डायोड जो आहे हा 6 व्होल्टचा जेनर डायोड आहे, म्हणजे याचं ब्रेकडाऊन जे होतं ते 6 व्होल्टला होतं. ठीक आहे. आणि इथं आपण बॅटरी लावलेली 0 to 10 व्होल्ट, ते आपण व्हेरी करू शकतो, व्हेरिएबल आहे. आणि असं नॉब फिरवला की व्होल्टेज वाढत 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 जाईल. ठीक आहे. इथं जर तुम्ही करंट मीटर टाकला इथं, तर तुम्ही करंट मोजू शकता याच्यातनं, जेनर मधनं IZ जेनर करंट मोजू शकता. ठीक आहे. तर आपल्याला माहिती हे जर व्होल्टेज मी वाढवत 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 गेलो, समजा इथे टेबल काढतो मी, ऑब्झर्वेशन टेबल, हे तुमच्या लक्षात येईल. V इन म्हणू आपण, करेक्ट, किंवा नुसतं V म्हणू. व्होल्टेज अक्रॉस जेनर डायोड VZ म्हणू आपण, VZ, आणि हा IZ करंट. ठीक आहे. अजून एक मी कॉलम करतो याच्यामध्ये. This is your V, that is input voltage, battery voltage. This is your IZ, Zener current, and this is VZ, Zener voltage, जेनरच्या अक्रॉसचं व्होल्टेज. ठीक आहे. समजा V मी 0 ठेवला तर करंट नॅचरली 0 असणार, VZ पण 0 असणार. V इन 1 केला मी तर IZ किती असणार आहे? जवळजवळ 0, आणि VZ 1 व्होल्ट. ठीक आहे. VZ 1 व्होल्ट असणार, कारण सगळं व्होल्टेज जेनरच्या अक्रॉस जाणार. हे 2 केलं, IZ 2 0च राहणार, हे 2 ला जाणार. असं करत ज्यावेळेस तुम्ही 6 व्होल्टला येताल त्यावेळेस इथं ब्रेकडाऊन झालं जेनर डायोड. ठीक आहे. इथं तुम्हाला थोडासा करंट फ्लो झालेला दिसतोय, 5 मिली अँपिअर, 5 मिली अँपिअर, आणि इथं 6 व्होल्ट तुम्हाला मिळतो. इथं तुम्ही 7 केला आता तर हा होतो 10 मिली अँपिअर,
आणि हे 6च राहत. इथं 8 केलं तुम्ही तर हा होतो 15 मिली एम्पियर आणि हे 6च राहत. तुम्ही 10 पर्यंत जरी गेला तरी हे 25 मिली एम्पियर आणि इथं 6च राहत. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की एक ठराविक व्होल्टेज, बॅटरीचं ठराविक व्होल्टेज क्रॉस केलं तुम्ही की जेनरचं व्होल्टेज कॉन्स्टंट झालं. जेनरचं व्होल्टेज बदलतच नाही. तुम्ही इकडे बॅटरीचं व्होल्टेज 10 करा, 15 करा, जेनरचं व्होल्टेज इथं 6च राहत फिक्स. त्याला आपण ब्रेकडाऊन म्हणतो. ठीक आहे. तर या व्होल्टेजला जेनर ब्रेकडाऊन झालेला आहे आणि तिथनं करंट फ्लो व्हायला चालू झालेला आहे. जसं जसं तुम्ही व्होल्टेज वाढवत जाताल तस तसं जास्त जास्त करंट फ्लो होईल. ठीक आहे. परंतु हा करंट एका ठराविक मर्यादेपर्यंतच राहायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही गेला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक रेजिस्टन्स त्याला सिरीज मध्ये टाकलेला आहे, तो कंट्रोल करतो करंट. ठीक आहे. तर हे 10 व्होल्ट जरी झालं तर करंट किती फ्लो होईल त्याच्यामधनं? इथे मी किर्चॉफ्स इक्वेशन लिहू शकतो. हे तर कळालं तुम्हाला. हे ऑब्झर्वेशन टेबल आपण जेनर डायोडचं घेतलेलं आहे. करेक्ट. तर इथं मगाशी मी ग्राफ काढलेला होता की इथं ब्रेकडाऊन होते. आता तुम्ही म्हणताल इथं निगेटिव्ह कुठे? तर इथं आपण बघा की डायोड कसा जोडलेला आहे, रिव्हर्स बायस कंडिशन मध्ये जोडलेला आहे. निगेटिव्ह ऑफ द बॅटरी गेटिंग कनेक्टेड टू पी साइड and positive of the battery getting connected to N side. So it is a reverse bias condition. That's why we say that the current is flowing in a reverse direction. आपल्याला माहिती करंट कसा फ्लो होतोय, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडनं. त्याच्यामुळे मीटरची डायरेक्शन पण बघा, करंट मीटरची वर पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह. तर तुमचा जेनर करंट असा फ्लो होतो रिव्हर्स डायरेक्शन. जेनर मधनं उलटा करंट फ्लो होतो. करेक्ट. कारण ब्रेकडाऊन फिनॉमिना हा रिव्हर्स बायस कंडिशन मधला फिनॉमिना आहे, फॉरवर्ड बायस मधला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी जेनर डायोड हा रिव्हर्स बायस मोड मध्येच वापरावा लागेल. येतं लक्षात? सो that is what we are studying about the Zener diode. So this is your breakdown voltage, this one is your breakdown voltage and power handling capacity. आता हा जेनर डायोड जास्तीत जास्त किती करंट सहन करू शकेल, तर त्याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी त्याच्यावर डिपेंडेंट आहे की तो किती पॉवर हँडल करू शकतो, त्याच्यावर तो किती करंट सहन करू शकतो ते ठरवेल. ठीक आहे. समजा आपण असं गृहीत धरलं की ह्या जेनर डायोडची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी समजा असं आपण गृहीत धरलं की 1 वॅट आहे. पॉवर आपण वॅट मध्ये मोजतो, बरोबर आहे का? सो पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ दिस जेनर डायोड, सपोज इट इज 1 वॅट. करेक्ट. So how the power is given? Power means V into I. So I can write it as Vz into Iz. That is the power of the Zener diode. Correct? Vz we know. आपण किती व्होल्टचा जेनर डायोड घेतलाय? 6 व्होल्टचा ब्रेकडाऊन रिजन. किती पॉवर आहे हँडलिंग कॅपॅसिटी त्याची? 1 वॅट. याचा अर्थ Iz किती होईल मग? Iz is equal to 1/6 एम्पियर. किंवा मिली एम्पियर जर मध्ये लिहायचं असेल मला तर 1000 डिवाइडेड बाय 6 मिली एम्पियर्स. मग आता हे किती येईल? 6 1 6, 6 6 36. करेक्ट. 6 6 36, 6 6 36 मिली एम्पियर. येतं लक्षात? तर या जेनर डायोडची मॅक्झिमम करंट हँडलिंग कॅपॅसिटी किती झाली? 167 मिली एम्पियर, अप्रॉक्सिमेट 167 मिली एम्पियर. याच्यापेक्षा जास्त करंट या जेनर मधनं फ्लो झाला नाही पाहिजे. आणि जर फ्लो झाला तर हा डायोड बर्न होऊ शकतो, म्हणजे जळून जाऊ शकतो. कारण त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा तुम्ही जास्त करंट जर त्यातनं फ्लो केला तर तो जळून जाऊ शकतो. ठीक आहे. तर ते जळून जाऊन न जाण्यासाठी आपण काय केलेलं आहे, याला सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स जोडलेला आहे. ह्या रेजिस्टन्समुळं ह्याच्यातला करंट जो आहे तो या व्हॅल्यूच्या वर जाऊ शकणार नाही. पण ह्याला अप्रॉक्सिमेशन काय आपलं की
10 व्होल्टला. म्हणजे जरी माझं बॅटरी व्होल्टेज मॅक्झिममला गेलं, 10 व्होल्टला गेलं, तरी सुद्धा ह्याच्यातनं करंट किती फ्लो झाला पाहिजे? जास्तीत जास्त 166 मिली अँपिअर. येते लक्षात? त्याचं आपण इक्वेशन लिहू शकतो. जेनर डायोड हे जो आपण डायग्राम दाखवलेला आहे, ह्याचं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण लिहू शकतो या डायग्रामसाठी. करेक्ट? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतो की दिस व्होल्टेज, अप्लाइड व्होल्टेज, इज इक्वल टू, याला सिरीज मध्ये येणारे जेवढे जेवढे कॉम्पोनंट्स आहेत, VZ प्लस व्होल्टेज अक्रॉस RS. सो V इज इक्वल टू VZ प्लस IZ इंटू RS. येते लक्षात? V इज इक्वल टू VZ प्लस IZ इंटू RS. आता याच्यावरनं तुम्ही RS ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली काढू शकता. तर IZ इंटू RS is equal to V minus VZ. Correct? Therefore, RS is equal to V minus VZ upon IZ. आता V आपला मॅक्झिमम किती? 10 व्होल्ट. आपण मॅक्झिमम व्हॅल्यू घेतोय कारण जास्तीत जास्त करंट कधी फ्लो होईल? ज्यावेळेस तुमचं व्होल्टेज मॅक्झिममला असेल. VZ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती ती 6 व्होल्ट. IZ आत्ताच बघितलं आपण किती आलेला आहे? जास्तीत जास्त व्हॅल्यू 166. ठीक आहे, मी याची मॅक्झिमम व्हॅल्यू 150 धरली समजा कॅल्क्युलेशनसाठी. तर RS ची व्हॅल्यू किती? RS इज इक्वल टू 10 वजा 6 म्हणजे 4. 4 भागिले 150. करेक्ट? हे 150 काय आहे? मिली अँपिअर आहे. मिली अँपिअर मी कसं लिहिणार? अँपिअर मध्ये 10⁻⁻3. याचाच अर्थ ही व्हॅल्यू किती होणार? हे वर गेलं, हे वर आलं तर किती होणार? 4 इंटू 10⁻³ म्हणजे 4000 भागिले 150. 15 दोन्ही 30. बरोबर आहे? 15 सख्खी 90. 15 सख्खी 90. तर तुमची RS ची व्हॅल्यू जी आहे ती किती असायला पाहिजे? 26 ओमच्या जवळपास असली पाहिजे. येते लक्षात? ह्याच्या जवळची व्हॅल्यू म्हणजे ह्याच्या जवळ अजून एक व्हॅल्यू आहे. ह्या व्हॅल्यूचा एक्झॅक्टली रेजिस्टन्स तुम्हाला मिळणार नाही. एक तर तुम्हाला 22चा घ्यावा लागेल, नाहीतर मग 27चा घ्यावा लागेल. जवळ व्हॅल्यू आहे ती 27 आहे, तर मी 27 ओमचा रेजिस्टन्स निवडला. ठीक आहे, थोडासा करंट अगदी थोडासा कमी होईल, 150 पेक्षा 148 147 मिली अँपिअर तुम्हाला करंट मिळेल, परंतु ही व्हॅल्यू सेफ राहील. तर RS ची व्हॅल्यू कशी काढायची हे मी तुम्हाला सांगितलं. यासाठी आपण किर्चॉफ्स व्होल्टेजला लावायचा. हे बॅटरी व्होल्टेज, दिस बॅटरी व्होल्टेज इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस RS प्लस व्होल्टेज अक्रॉस द जेनर डायोड. That is V is equal to VZ plus voltage across resistance is IZ into RS. So IZ into RS is equal to V minus VZ. ह्याच्यावरनं आपण हे सगळे कॅल्क्युलेशन केलं आणि त्याच्यावरनं आपण RS ची व्हॅल्यू काढू शकतो. येते लक्षात? So in this way we can solve the equation that what should be the value of the resistance to be connected in series with the जेनर डायोड. आता आपण आपल्या रेग्युलेटर या पार्टकडे येऊ. तर मग काल मी सांगितलं होतं तुम्हाला की हा रेग्युलेटर आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता रेग्युलेटर. जेनर रेग्युलेटर वापरू शकता, सिरीज रेग्युलेटर वापरू शकता किंवा शंट रेग्युलेटर वापरू शकता. इकडे इनपुट जे देतोय आपण ते अनरेग्युलेटेड DC. अनरेग्युलेटेड DC म्हणजे आपल्या फिल्टर मधनं फिल्टर आउटपुट जे आहे ते अनरेग्युलेटेड DC. तिथं व्होल्टेज कॉन्स्टंट आहे का? अगदी नाही, थोडंसं फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये नाही, त्याला आपण अनरेग्युलेटेड म्हणतो.
आणि मग मध्ये आपण रेग्युलेटर टाकतो आणि मग आपल्याला आउटपुटला काय मिळतं, रेग्युलेटेड आउटपुट. वी गेट रेग्युलेटेड आउटपुट. दॅट इज एक्झॅक्टली अ स्ट्रेट लाईन, कॉन्स्टंट व्होल्टेज. येतंय लक्षात? तर हे जे फ्लक्च्युएशन इथं दिसतंय आपल्याला, ते फ्लक्च्युएशन सुद्धा निघून जातं आणि इथे आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेज असं मिळतं. तर आपण रेग्युलेटर म्हणून काही वापरू शकतो. एक तर झेनर डायोड, मी काल 3 प्रकार सांगितले. एक झेनर रेग्युलेटर, दुसरा आहे तो सेरीज रेग्युलेटर आणि तिसरा आहे तो शंट रेग्युलेटर. नाव कसे पडलेले? जर रेग्युलेटर तुमचा हे अनरेग्युलेटेड इनपुट आहे, अनरेग्युलेटेड इनपुट, अदर सिरीज मध्ये असा रेग्युलेटर टाकला मी, कशाच्या? लोडच्या. इथं लोड आहे तुमचा आर एल, इथं तुम्हाला रेग्युलेटेड आउटपुट मिळते. Correct. So here the regulator and RL, they are coming in series. Then we call it as a series regulator. या उलट जर हा रेग्युलेटर शंट मध्ये टाकला मी, म्हणजे पॅरलल मध्ये, हा रेग्युलेटर मी असा टाकला पॅरलल मध्ये, इथं काय झालं? हा रेग्युलेटर आणि RL पॅरलल मध्ये आले, दोघं पॅरलल मध्ये आले. अशा रेग्युलेटरला आपण काय म्हणणार? शंट रेग्युलेटर और पॅरलल रेग्युलेटर. करेक्ट. आता झेनर जो आहे तो कुठल्या प्रकारामध्ये येतो? काल मी सांगितलं, झेनर जो आहे तो शंट रेग्युलेटर मध्ये येतो. कारण झेनरला आपण काय करतो? असं जोडतो. दिस इज युअर RS, just I will draw. This is unregulated input, DC input. अनरेग्युलेटेड म्हणजे आता मी दाखवलेली फिल्टरचा आउटपुट. दिस इज फिल्टर आउटपुट. आणि मग मी इथं हा झेनर डायोड टाकला असा. ठीक आहे. आणि इथं तुमचं लोड आलेलं आहे, लोड RL. इथं तुमचं DC व्होल्टेज, रेग्युलेटेड आउटपुट. रेग्युलेटेड आउटपुट DC व्होल्टेज. येते लक्षात? तर हा तुमचा झेनर डायोड आहे. तर झेनर डायोड कसं जोडलेला आपण? पॅरलल विथ द लोड. झेनर डायोड इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द लोड. That's why Zener regulator is a case of shunt regulator. Zener regulator is a case of shunt regulator. हा शंट रेग्युलेटर मध्ये येतो. इथे लक्षात? आता तुम्ही म्हणताल मगाशी तुम्ही कसा जोडला होता ना, आता कसा जोडलेला आहे झेनर डायोड? तर बघा तुम्ही, आपण आहेत मगाशी जसा मी जोडला होता सर्किट मध्ये तसाच जोडलेला आहे. बघा, पॉझिटिव्ह ऑफ द बॅटरी, सॉरी, पॉझिटिव्ह ऑफ द अनरेग्युलेटेड DC इनपुट कनेक्टेड टू N साइड आणि निगेटिव्ह कनेक्टेड टू P साइड. रिव्हर्स बायस मोड मध्ये जोडलेला आहे. बरोबर आहे. सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स पण टाकलेला आहे मी, RS रेजिस्टन्स इथं टाकलेला आहे मी सिरीज मध्ये. करेक्ट. हा रेजिस्टन्स काय करणार? झेनर मधनं जो मॅक्झिमम करंट फ्लो होणार आहे तो कंट्रोल करणार. कारण आपल्याला माहिती झेनर डायोड मध्ये मॅक्झिमम करंटच्या वर जरी करंट गेला, त्याच्या रेटिंगच्या वर, तर झेनर डायोड बर्न आउट होऊ शकतो, कायमस्वरूपी डॅमेज होऊ शकतो, जळून जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला हा रेजिस्टन्स कंपल्सरीली टाकावा लागतो. येते लक्षात?
त्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची ते पण मी आता तुम्हाला सांगितलं. अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू कशी काढली जाते की मॅक्झिमम इथं अनरेग्युलेटेड डीसी इनपुट किती येईल, मॅक्झिमम अगदी. समजा हे फ्लक्च्युएशन असं गृहीत धरू आपण, हे 10 व्होल्ट आहे, हे 12 पर्यंत जाते आणि 8 पर्यंत येते. फ्लक्च्युएशन असं आहे. नॉर्मली 10 आहे, वाढून 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 12 पर्यंत जाऊ शकतं आणि कमी होऊन 8 पर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे. तर आपल्याला आर एस ची व्हॅल्यू काढताना कमीत कमी बघायचं नाही तर मॅक्झिमम व्होल्टेज किती जाईल एवढं बघायचं. कारण करंट मॅक्झिमम कधी असेल, ज्यावेळेस व्होल्टेज मॅक्झिममला असेल त्यावेळेस. त्याच्यामुळं हे फ्लक्च्युएशन मॅक्झिमम किती जाऊ शकतं तर 12 व्होल्ट. ठीक आहे. तर तुम्हाला गॅरंटी नसेल ही 12 जाईल का त्याच्यावर जाईल, तर मग अजून त्याच्यावरची व्हॅल्यू गृहीत धरा तुम्ही 15 व्होल्ट धरा आणि कॅल्क्युलेशन करताना 15 व्होल्ट हे इनपुट धरा. करेक्ट. सो अनरेग्युलेटेड इनपुट व्ही अनरेग्युलेटेड इज इक्वल टू ह्याच्यातनं वाहणारा करंट, त्याला मी आय एस म्हणतो. किती करंट फ्लो होते, आय एस इंटू आर एस, एवढं व्होल्टेज तयार होईल, प्लस व्ही झेड. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मी कुठल्या लूपला लावलेला आहे, या लूपला. या लूपला मी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला. सो दिस इज युअर अनरेग्युलेटेड इनपुट व्होल्टेज, दॅट इज व्ही अनरेग्युलेटेड इज इक्वल टू ह्याच्यातनं वाहणारा करंट आय एस इंटू आर एस, दॅट इज द ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टन्स, प्लस व्ही झेड, दॅट इज द ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ द जनरल डायोड. ओके. पण याला कंडिशन काय, व्ही अनरेग्युलेटेड should always be greater than VZ. कशामुळं, तर त्याशिवाय जनरल डायोड ब्रेकडाऊन रिजन मध्ये जाणारच नाही. त्याशिवाय तुम्ही त्याला रेग्युलेटर म्हणून वापरू शकत नाही, व्होल्टेज रेग्युलेटर. तर तुमचं अनरेग्युलेटेड इनपुट जे आहे ते कायम जनरल व्होल्टेज पेक्षा जास्तच असलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे. करेक्ट. मग अशी आपण ऑब्झर्वेशन टेबल बघितलं की 6 व्होल्ट पर्यंत जनरलचं व्होल्टेज, जोपर्यंत इनपुट व्होल्टेज डीसी व्होल्टेज 6 व्होल्ट पर्यंत जाते तोपर्यंत जनरलचे व्होल्टेज, जनरलच्या अक्रॉसचं व्होल्टेज पण वाढत वाढत चाललं होतं. आणि एकदा तुम्ही 6 क्रॉस केलं की जनरलचं व्होल्टेज कॉन्स्टंट झालं. ठीक आहे. म्हणजे तिथं ब्रेकडाऊन मध्ये गेला जनरल डायोड. तर तुमचं इनपुट व्होल्टेज जे आहे ते कायम जनरलच्या व्होल्टेज पेक्षा जास्त असलंच पाहिजे कंपल्सरी, तरच तो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करू शकतो, त्याशिवाय नाही. येते लक्षात. सो इथं आपण काय गृहीत धरलेलं आहे, समजा आता हा आय एस, हा जो करंट आहे सिरीज रेजिस्टन्स मधला, हा जो करंट आहे हा 2 ठिकाणी डिवाइड होणार आहे. करेक्ट. एक करंट आय झेड म्हणून जाईल आणि दुसरा करंट आय आर एल म्हणून जाईल. हे तर आपल्याला दिसतं जाईल. आय एस इज इक्वल टू आय झेड प्लस आय आर एल. करेक्ट. जर आपण असं गृहीत धरलं की हे आर एल मॅक्झिममला आहे, हे लोड मॅक्झिममला आहे, इफ or RL is equal to max, IRL will tend towards mean or approximately tending towards 0 असं आपण गृहीत धरू शकतो. लोडच आपण टाकलं नाही, लोड ओपन लोड कंडिशन म्हणायचं. जर ओपन लोड असेल, मी त्याला काहीच जोडलं नाही आउटपुटला, आर एल जोडलाच नाही, तर त्याला ओपन लोड कंडिशन म्हणायचं. आर एल जर जोडला नाही तर आय आर एल 0च होणार ना, जोडलाच नाही म्हटलं. मग आय आर एल जर 0 झाला तर आय एस ची व्हॅल्यू किती असणार आहे, सगळा आय एस आय झेड म्हणून फ्लो होईल, जनरल डायोड मधून फ्लो होईल. आणि त्यावेळेस तुमचा जनरल डायोड ब्रेकडाऊन, सॉरी हे झालं नाही पाहिजे, काय डॅमेज नाही झाला पाहिजे, बर्नआउट नाही झाला पाहिजे, ती काळजी आपण घेतो. ठीक. तर आर एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपण अश्युम करतो की आय आर एल इज 0, हे 0 आहे असं गृहीत धरतो आणि सगळा करंट आय एस हा आय झेड म्हणून फ्लो होणार आहे असं आपण गृहीत धरतो. येतंय लक्षात. म्हणजे आपल्याला करेक्ट व्हॅल्यू आर एस ची काढता येईल आणि तुमचा जेनर सेफ रिजन मध्ये राहील.
ओके. Next we come to the प्रॉब्लेम सॉल्विंग. तुम्ही असं गृहीत धरा, हा सर्किट डायग्राम काढतो मी मगाशीचा. हा जेनर डायोड आहे. हे अनरेग्युलेटेड इनपुट आहे. This is plus, this is minus, and this is इथं RL आहे असं गृहीत धरू. लोड आपण जोडलेला आहे. And this is your regulated out. ठीक आहे. आता आपण असं गृहीत धरू की अनरेग्युलेटेड इनपुट जे आहे ते 8 to 12 व्होल्ट फ्लक्च्युएशन येते त्यामध्ये. अनरेग्युलेटेडचा अर्थच ते की त्याच्यामध्ये चेंजेस आहेत थोडे थोडे. 8 व्होल्ट कडनं 12 व्होल्ट कडे, 12 व्होल्ट कडनं 8 व्होल्ट कडे चेंज होते इथे कंटिन्युअसली. ठीक आहे. देन समजा जर हा जेनर डायोड आपण असं गृहीत धरलं की हा 5 व्होल्टचा जेनर डायोड आहे, 5 व्होल्ट, म्हणजे याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज 5 व्होल्ट आहे. RL आपण अश्युम केला की 100 ओहम आहे. Okay, then you have to find out what should be the value of RS, to be connected so that Zener is not damaged. Your Zener is not damaged. आता इथं अजून एक स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. याची पॉवर जी आहे ती हाफ वॅट आहे. या जेनर डायोडची पॉवर कॅपॅसिटी किती? हाफ वॅट आहे. करेक्ट. What should be the value of RS to be connected so that Zener is not damaged? Second, what will be the Zener current and load current? For minimum and maximum unregulated input. What will be the Zener current and load current for minimum and maximum unregulated input? That is what is our question. आता मला सांगा, हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? मगाशी मी सांगितलं तुम्हाला RS ची व्हॅल्यू जर काढायची असेल, what should be the minimum value of RS so that the Zener is not damaged. Zener कधी डॅमेज होऊ शकतो? जर त्याच्यामधनं करंट जास्त फ्लो झाला तर. बरोबर आहे. करंट कधी जास्त फ्लो होऊ शकतो? जर अनरेग्युलेटेड इनपुट मॅक्झिमम व्होल्टेजला गेलं. आपल्याला इथं दाखवलंय की मॅक्झिमम अनरेग्युलेटेड इनपुट इज 12 व्होल्ट. तर आपल्याला जे कॅल्क्युलेशन्स करायचे ते 12 व्होल्ट साठी करायचे. करेक्ट. कारण 8 व्होल्टला तर करंट कमी असणार जेनर मधला आणि 12 व्होल्टला करंट मॅक्झिमम कडे जाणार जेनर मधला. ठीक आहे. सो व्हॉट शुड बी द मिनिमम व्हॅल्यू? आता मिनिमम व्हॅल्यू ऑफ RS म्हणजे तिथं आपण काय गृहीत धरतो की RL इज ओपन. समजा मी RL ओपन केला, याचा अर्थ RL इन्फिनिटी झाला, तर IRL विल बी 0. त्यावेळेस लोड बंद करंटच फ्लो होणार नाही. सगळा जो काय करंट असेल
तो पूर्णपणे जेनर मधूनच फ्लो होईल, अशी एक कंडिशन आपण गृहीत धरली. ठीक आहे. तर त्यासाठी आपण इक्वेशन मगाशी लिहिलेलं होतं की 12 व्होल्ट बरोबर IS इंटू RS प्लस VZ. ठीक आहे. आता आपण काय केलेलं आहे, हा I इंटू RL 0 धरलेला आहे, हा ओपन आहे. I इंटू RL इज इक्वल टू 0 असं धरलेलं आहे, आपण गृहीत धरलेलं. तर आपण VZ आहे, आपल्याला माहिती VZ 5 व्होल्ट आहे आपलं. ठीक आहे. त्याच्यावरून आपण ह्याची व्हॅल्यू काढू शकतो, RS ची व्हॅल्यू काढू शकतो. सो RS ची व्हॅल्यू किती येईल, RS इज इक्वल टू 12 व्होल्ट भागिले वजा 5 व्होल्ट भागिले IS. ठीक आहे. तर IS ची व्हॅल्यू कशी काढणार आपण, IS इज इक्वल टू IZ. जो करंट RS मधनं फ्लो होणार आहे तो सगळाच करंट जेनर मधनं पण फ्लो होणार आहे, कारण लोड मधनं करंट फ्लो होणारच नाही. मिनिमम आपण धरलेलं आहे गृहीत RL इज मॅक्झिमम ऑर इन्फिनिटी. सो लोड करंट इज 0. तर इथला जो करंट आहे IS हा सगळ्याच्या सगळा करंट जेनर मधनच फ्लो होणार आहे. सो IS and IZ आर सेम. करेक्ट. IS इज इक्वल टू IZ. सो ते आपण काढू. IS इज इक्वल टू IZ that is equal to PZ upon VZ. करेक्ट. तर आपल्याला माहिती IZ इज इक्वल टू PZ किती दिलंय त्याने, हाफ वॅट म्हणजे 0.5, आणि VZ किती दिलेलं आहे 5. हे झालं एम्पियर मध्ये करंट. तेच मिली एम्पियर मध्ये जर केलं मी तर किती येईल, 0.5 डिवाइड बाय 5 इंटू 10⁻³ सॉरी हा नाही 10⁻³ एम्पियर मध्ये केलं म्हणजे हे किती येणार, 500 भागिले 5. IZ इज इक्वल टू 500 भागिले 5 म्हणजेच किती, 100 मिली एम्पियर. ठीक आहे. तर आपल्याला IZ ची व्हॅल्यू, IZ म्हणजेच IS आहे, ह्याची व्हॅल्यू कळाली. आता आपण ती इथं पुटअप केली समजा, तर RS ची व्हॅल्यू निघू शकतो. सो RS इज इक्वल टू 12 वजा 5, 12 वजा 5 किती झालं, 7. 7 भागिले IS ची व्हॅल्यू किती आली, 100 मिली एम्पियर. मिली एम्पियर म्हणजे 10⁻³ म्हणजेच किती झाली, 7000 भागिले 100. 2 शून्य गेले तर RS ची व्हॅल्यू किती आली, 70. तर तुमचा RS कमीत कमी, जास्ती अगदी कमी म्हणजे 70 ओम पर्यंत जाऊ शकतो. याच्या खाली नाही जाऊ द्यायची व्हॅल्यू. याच्या खाली जर व्हॅल्यू गेली तर IS वाढल, करंट वाढल, IS म्हणजेच IZ, आणि मग जेनर ब्रेक काय होईल, परमनंटली डॅमेज होईल. तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही 70 ओमच्या खाली जायचं नाही, ही कंडिशन आली त्याला जेनर रेग्युलेटर. याच्या खाली जर गेला तुम्ही तर करंट वाढल आणि तुमचा जेनर डायोड डॅमेज होईल परमनंटली. ओके. ह्याच्या जवळची व्हॅल्यू कुठली, ह्याच्या जवळची व्हॅल्यू आपण सर्च करायची, 70च्या खालीची नाही, 70च्या वरची. आय थिंक इट इज 7.8K, 78 ओम पर्यंत आहे व्हॅल्यू. अगदी एक्झॅक्ट पाहिजे असेल तर तुम्ही 68 ओम प्लस 2 ओम म्हणजे 70 ओम अशी करू शकता. 2 रेजिस्टन्स सिरीज